परवाच्या दिवसापासून आपण एक उजळणी अशा स्वरूपामध्ये घेत आहोत. पहिला अध्याय, दुसरा अध्याय. पहिला अध्याय समन्वयाध्याय, दुसरा अध्याय अविरोधाध्याय, तिसरा अध्याय साधनाध्याय आणि शेवटचा अध्याय जो फलाध्याय आहे. तर या सगळ्या अध्यायांमध्ये विषय काय मांडलेत, कसे मांडलेत, तर आपण पहिल्या दिवशीपासून जे सूत्र ठेवलंय ते सूत्र असं आहे की आपल्याला सिद्धी करायची आहे की या जगाची उत्पत्ती ही परब्रह्मापासूनच झालेली आहे. मग ज्या दर्शनांनी किंवा ज्या तत्वज्ञानाने किंवा ज्या संप्रदायांनी किंवा जे स्वतःला धर्म असं समजतात त्या धर्मांनी जगताची उत्पत्ती कशी झाली आहे असं मानलं आहे. मग त्यांनी ती तशी जी मानली ती बरोबर आहे का चूक आहे? मग ती चूक आहे तर कुठं चूक आहे? चूक याचा अर्थ काय कमतरता आहे त्याच्यामध्ये. जी काही कमतरता आहे ती कमतरता त्याच्यामध्ये दर्शवून देऊन म्हणून ब्रह्म हे जगाचं कारण आहे, म्हणजे निर्मितीचं किंवा त्याला पालन करण्याचं आणि लयाचं म्हणजे नाशाचं, संहाराचं, हेच सत्य आहे. आपला विषय सिद्ध करण्याकरता आपल्या बाजूनी जसं मांडावं लागतं तत्वज्ञान, तसं दुसऱ्याचं तत्वज्ञान आम्ही का मान्य करत नाही याचं पण स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्याप्रमाणे ही स्पष्टीकरणं ही अविरोधाध्यायामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये आलेली आहेत. आता ब्रह्म हेच जगाचं कारण आहे एवढं एक वाक्य बोलून भागत नाही. त्याचं कारण असं की आपल्याकडे नैयायिकांनी सगळा तर्कवाद उत्तम प्रकाराने उभा केलेला आहे आणि त्यामुळे ब्रह्म हे जगाचं कोणतं कारण आहे? ब्रह्म हे जगाचं निमित्त कारण आहे का ब्रह्म हे जगाचं उपादान कारण आहे? निमित्त कारण याचा अर्थ काय? याचा अर्थ जसा एक कुंभार आहे आणि कुंभार मडकं घडवतो. त्याचं काम आहे त्याच्या चाकावरती माती ठेवून त्याला पाहिजे त्या आकाराचा घट तयार करणे. आणि त्यामुळे घट बनवणारा जो कुंभार आहे, आता एखादा उत्तम स्वयंपाक करणारा आचारी आहे आणि त्याला सगळं चाक थापटणं, पाणी, मातीचा गोळा सगळं दिलं, त्याला जर म्हटलं की तू घट तयार कर किंवा घट निर्माण कर, तो म्हणेल मला कसं येईल? मला तुम्ही झारा, पळ्या, पातेली, कढया, तेल, तूप, सामान द्या, मी माझं कौशल्य दाखवतो. हे काही माझं कौशल्य नाही. त्यामुळे घट बनवण्याकरता निमित्त कोण पाहिजे? कुंभारच पाहिजे. त्याला सोनार नको, त्याला लोहार नको, त्याला कोणी स्वयंपाकी आचारी नको. तर त्या ठिकाणी जो पाहिजे आहे तो कुंभारच पाहिजे. मग कुंभार हेच घट बनवण्याकरता निमित्त कारण आहे. घटाचं निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. मग नुसता कुंभार आहे आणि त्याला म्हटलं घट बनव, तो म्हणाला हो अशी नुसती पसरलेली माती घेऊन मी काय करू? सगळी जमीनच आहे, पण ह्या जमिनीतून मला घट नाही निर्माण करता येत. मला घट निर्माण करणारी माती पाहिजे. ती माती चांगली लोण्यासारखी मऊ करून घ्यायला पाहिजे. ती तुडवून घ्यायला पाहिजे आणि मग तिचा अगदी मऊ लुसलुशीत गोळा बनवायला पाहिजे आणि असा चांगला गोळा बनवून त्या फिरत्या चाकावर टाकला पाहिजे. त्या चाकाला थापटणं पाहिजे. हे सगळं असल्याशिवाय मी कुंभार असलो तर काय झालं? मला घट कसा बनवता येईल? त्यामुळे कुंभार हे निमित्त कारण उपस्थित असलं तरी सुद्धा घट बनत नाही, कारण घट बनवण्याकरता आवश्यक असणारं उपादान कारण पाहिजे. तर उपादान कारण कोण आहे? ही माती आहे, हे चाक आहे, हे थापटणं आहे, पाणी आहे आणि मग ते सगळं माती उत्तम करून घेण्याकरता जे जे काही लागणार आहे त्या सगळ्या वस्तू आहेत. म्हणजे एक गोष्ट बनण्याकरता निमित्त कारण लागतं आणि उपादान कारण लागतं. याच्यापासून काय बनतं? कार्य बनतं. म्हणजे कार्य कारण परंपरा. म्हणजे कार्य कुणापासून बनतं? कारणापासून बनतं. नुसतं कारण आहे असं म्हणून भागत नाही. कारण किती प्रकारांनी असावं लागतं? कारण सुद्धा दोन प्रकारांनी असावं लागतं. एक निमित्त कारण असावं लागतं आणि दुसरं उपादान कारण असावं लागतं. आता निमित्त कारण आहे
कुंभार उपस्थित आहे, उपादान कारण आहे, चाक आहे, थापटणं आहे, माती आहे, पाणी आहे, सगळं आहे. मग आता घट बनेल की नाही? हो बनेल. म्हणजे आपल्याला जगामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा निमित्त कारण आणि उपादान कारण हे भिन्न भिन्न आहे, हे वेगळं वेगळं आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण एक नाही आहे, ते वेगळं वेगळं आहे. पण परमात्मा जेव्हा जग बनवतो तेव्हा परमात्मा जग बनवतो तेव्हा जग बनवण्याला निमित्त कारण कोण आहे? तोच आहे. हे जग बनवण्याला निमित्त कोण आहे? तर परमात्माच आहे. उपादान कारण कोण आहे? परमात्माच आहे. दोन्ही तोच बनतो. मग आपण म्हणू असं कसं? इथे कुंभार आणि चाक माती थापटणं हे प्रकृतीच्या ठिकाणी तिने निर्माण केलेलं जग आहे. परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा एकच परमात्मा अनेक गोष्टी होऊ शकतो. काल आपण जे पाहिलं की परमात्मा हा कोणत्याही वस्तूला स्थिती देऊ शकतो. कारण का? तो कोणत्याही वस्तूशी एकरूप होतो. काल आपण बघितलं ना की त्याला का परमात्माच सृष्टी बनवण्याकरता कारण आहे. प्रकृती का नाही? जड प्रकृती सृष्टी का नाही बनवू शकणार? ती बनवू का नाही शकत? त्याचं कारण ती जड आहे. वेदांत्यांनी प्रकृतीला जड बनलेली आहे. ती जड आहे. जडापासून काही निर्माण होत नाही. एक जीव का नाही निर्माण करू शकणार? कारण जीव जे काही निर्माण करील, समजा आम्ही बनवला पदार्थ, आज तर आम्ही आहे ह्या उपलब्ध पदार्थातूनच बनवतो, पण जीव चैतन्यमय आहे, तो का नाही बनवू शकत? एक तर त्याला स्वतःलाच शाश्वतता नाही. दुसरं असं की त्यांनी पदार्थ बनवायचा तर तो पदार्थ तसा टिकण्याकरता त्याला त्याच्याशी जोडून घ्यावं लागेल. कारण जे कारण आहे ते कार्यामध्ये उपस्थित आहे. आता हा जीव आहे, तो कार्यात उपस्थित राहील का? नाही राहणार. कारण त्याला कसं उपस्थित, त्याचा जीव केवढा, त्याला त्याचा देह सांभाळता सांभाळता पंचायत आहे. तो काय दुसऱ्या वस्तूमध्ये उपस्थित राहणार? परमात्मा कसा आहे? त्या वस्तूला ते वस्तुरूप देण्याकरता तो त्यात बसलेला आहे, तो त्यात राहिलेला आहे. की जसं आपण म्हणतो की तुम्ही आमच्या घरी केव्हाही या हो जेवायला, काही अडचण नाही. आमच्या घरी 12 वाजता स्वयंपाक तयार असतो. 12 वाजता स्वयंपाक तयार असतो हे म्हणण्याकरता त्या घराच्या 4 भिंती पुरेशा नाही आहेत. त्या भिंती 4 भिंती जड आहेत, त्या जड आहेत, त्या काही नाही करू शकत. पण त्या घरातली एक व्यक्ती अशी आहे, एक गृहिणी अशी आहे, एक स्त्री अशी आहे की जी ते घर चालवताना ते सगळे पदार्थ तिने बनवून ठेवलेले असणार म्हणजे असणार. 12 वाजता हे तिच्याकडनं घडलेलं असणार म्हणजे असणार. हे घडवण्याचं कार्य करणारी कोण आहे? ती आहे, ती स्त्री आहे, ती गृहिणी आहे. कारण मिळालेल्या पदार्थातून हे सगळं बनवण्याचं तिचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य जीवाचं नाही आहे. जीवाला असे पदार्थही बनवता येणार नाहीत आणि जीवाला त्या पदार्थांच्या पासून जगही बनवता येणार नाही. पदार्थ म्हणजे कोण? आपण आता महत पाहिलं, अहंकार पाहिलं, अव्यक्त पाहिलं, ती माया पाहिली, ती शक्ती पाहिली. यातलं काय जीव निर्माण करू शकणार आहे? काही करू शकणार नाही. आणि ह्याच्यातून तो पंचमहाभूत निर्माण कशी करणार? त्या पंचमहाभूताबरोबर अंतःकरण कसं निर्माण करणार? आणि हे सगळं नुसतं निर्माण करून भागत नाही, कारण हे सगळं जड आहे. हे शेवटपर्यंत टिकणार नाही. शेवटपर्यंत काय टिकणार आहे? फक्त एक चैतन्य. आणि ते चैतन्य व्यापक पाहिजे तरच तो बनवू शकतो. आता म्हणून परमात्मा जग कसं बनवतो? तर व्यवहारामध्ये आत्ता आपण उदाहरण घेतलं तसं गृहिणी घरातलं साहित्य आणि बनलेला स्वयंपाक, किंवा कुंभार त्याला उपलब्ध असलेली उपादान कारणं आणि त्याच्यापासून बनवलेला घट. व्यवहारामध्ये एक निमित्त कारण आहे, एक उपादान कारण आहे. त्या दोघांच्या मधून काही निर्मिती होते. परमात्म्याला निर्माण करण्याकरता आणखीन दुसरं काही आणावं लागत नाही, कारण तो त्याच्या ठिकाणी स्वयंसिद्ध आहे, स्वयंपूर्ण आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं येथे काही उपस्थित नाहीच आहे, फक्त तोच आहे. त्यामुळे काय होईल? निमित्त कारण तोच होईल, उपादान कारण
तोच होईल. कोण बदल होणारच नाही, फरक पडणारच नाही. आणि त्यामुळे तो कसा होईल त्याच्याकरता आपण काय म्हणतो की परमात्मा, जीव, जगत आणि जगदीश्वर तिन्हीही परमात्माच आहे. जगदीश्वर या जगाला सांभाळणारा, या जगाला निर्माण करणारा. आता जगत ईश्वर, आपण भाषा जर आपल्याला काय होतं, जसं तत्वज्ञान आपण समजायला लागतो ना तसं आपण भाषा समजून घेतली पाहिजे. ही जी संस्कृत भाषा आहे ही आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या संस्कारांवर, आमच्या संस्कृतीवर, आमच्या धर्मावर अधिष्ठित आहे. हा ईश्वर आहे. त्याला जगदीश्वर का म्हटलं? कारण या जगताकरता तो ईश्वर आहे. कारण हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांड निर्माण करण्याकरता तो ईश्वर भावाला आलेला आहे. दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांची काय भाषा असेल, तिथे तो काय मायेशी एकरूप होत. ब्रह्मांडाने तिथं काय रसायन लावलंय आपल्याला माहित नाही. तिथे कोणत्या रसायनाने जग निर्माण होतं आपल्याला, परमात्माच निर्माण करणार आहे. पण जे काही निर्माण करणार आहे हा जगदीश्वर आमच्याकडे सत्व मायेच्या उपाधीनी युक्त आहे. सत्व मायोपाधिक ब्रह्म म्हणजे जगदीश्वर, हा जगदीश्वर आहे. पण तिकडे तिकडे काय नाव असेल, तिथे त्यांनी काय तत्वज्ञान मांडलं असेल, तिथे ते कसे ओळखत असतील माहित नाही. आम्ही असे ओळखतो आमच्या भाषेमध्ये. कारण ओळखण्याकरता शेवटी भाषाच आहे ना. म्हणजे आम्ही जे सगळं बोलतो, आम्ही जे समजून घेतो त्याचं माध्यम भाषा आहे. आणि त्या भाषेला आम्ही आमच्या तत्वज्ञानाकरता अशी वापरली आहे. सगळीकडे अशीच वापरली जाईल असं नाहीये. आम्ही अशी वापरली, सगळे वापरतील असं नाहीये. त्यामुळे या जगाचा तो ईश्वर आहे. नंतर जीवाला त्यांनीच निर्माण केलं, तोच जीव झालाय. त्यांनी काय केलं, ईश्वर होताना मायेला जवळ केलं आणि जीव होताना त्यांनी कुणाला जवळ केलं, अविद्येला जवळ केलं. आपण हा विषय आपला मांडून झालेला आहे. म्हणजे त्यांनी आपल्यावरती एक अविद्येची चादर टाकून घेतली की झालं जीव, तो जीव झाला. आणि जगत, त्यांनी जग निर्माण केलं. जग कसं आहे, जड आहे. कशा करता आहे, या जीवाला उपभोग घेण्याकरता आहे, ह्या जीवाला उपयुक्तते करता आहे. म्हणजे कोणतंही अक्षर अमंत्रम अक्षरो नास्ति, कोणतंही अक्षर अमंत्र नाही. कोणतीही वनस्पती अप्रयोजन नाही, निरर्थक नाही. या जगामध्ये काहीच निरर्थक नाही. परमेश्वराने या जगात जे जे निर्माण केलेलं आहे ते कुणाला तरी त्याच्या अस्तित्वाकरता आवश्यकच निर्माण केलंय. आमच्या उपयोगाला येणार नसेल, ते दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाचं असेल. पण सगळंच्या सगळं हे उपयुक्तच आहे, निष्प्रयोजन नाही. प्रत्येकाला काहीतरी प्रयोजन आहे. आणि म्हणून ही जडसृष्टी त्यांनी निर्माण केली आहे. ही जडसृष्टी आम्ही अनुभवायची आहे. आता ही अनुभवावी कशी, म्हणजे कुठे सिद्धांत स्वीकारला, मूलभूत सिद्धांत इथे स्वीकारला की हे जग जगदीश्वरांनी निर्माण केलं. त्यात दोन भाग झाले. त्यातला एक भाग आहे तो जड आहे आणि एक भाग आहे तो चेतन आहे. तो चेतन भाग म्हणजे जीव आहे आणि जड भाग म्हणजे बाकीची सगळी सृष्टी आहे. मग त्या जडामध्ये चैतन्य नाहीये का? आहे. पण त्या जडामधलं चैतन्य अत्यंत सुप्त आहे. आपल्याला स्थूल पातळीवरती भिंतीत चैतन्य आहे की नाही? आहे. पण स्थूल पातळीवरती आपण खुर्चीतनं उठलो, चालायला लागलो, आपण मांडी घालून बसलो, खालून वरती उठलो, हे आपण करतो. ही भिंत चालते का? ही भिंत नाही तर उद्या सकाळी, आज रात्री खोलीत झोपलो, सकाळी उठलो तर छप्पर पण नाही, भिंती पण नाहीत. कारण त्या सगळ्या चालायला लागल्या, त्या गेल्या कुठेतरी फिरायला. असं होत नाही. त्यांच्यातही चैतन्य आहे, पण ते चैतन्य अत्यंत सुप्त आहे. त्या चैतन्याला प्रकट करणारा एखादा ज्ञानेश्वरासारखा सत्पुरुष आहे की ज्यांनी सांगितलं भिंतीला की चल बाई, आपल्याला जायचं आहे. तो चांगदेव आपल्या भेटीला येतोय, आपण त्याच्या भेटीला जाऊ. सगळे भाऊ त्या भिंतीवर मुक्ताबाई सहित बसले आणि ते सगळे तिथे बसलेले सगळे ती भिंत चालायला लागली.
आणि भिंतही त्याला भेटण्याकरता निघाली. त्यातलं जे जडातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य समजण्याचं सामर्थ्य किंवा आकलन होण्याचं सामर्थ्य, त्या चैतन्याशी एकरूप होण्याचं सामर्थ्य त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला आहे, सामान्याला नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने जग हे जड आहे. म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वर. जगत जड आहे, जीव चेतन आहे आणि जड आणि चेतन यांना निर्माण करणारा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? तो जगदीश्वर आहे. हा ईश्वर आहे, ह्या संबंध जगताचा ईश्वर आहे, सगळ्यांना सांभाळणारा आहे तो. त्यामुळे जीव, जगत आणि जगदीश्वर ह्या रूपामध्ये ह्या जगाचं आपण एक समजून घेण्याकरता म्हणून सूत्र बांधू शकतो. हा एक भाग झाला. आता हे सगळं आम्हाला उपलब्ध आहे. उपनिषद आम्हाला काय सांगतात? पहिला मंत्र आपण अनेक वेळा घेतला आणि त्या दृष्टीने साधनेला का लागा, असे का वागा? कारण या जगात सगळं अमाप दिलंय. आपल्याला माहिती आहे भरपूर सोनं आहे, भरपूर चांदी आहे. आता कोळसा घोटाळ्यामध्ये भरपूर कोळसा आहे, काही अडचण नाहीये. त्याच्यावरती कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांचे घोटाळे आहेत. जगात काय नाही, सगळं विपुल आहे. मग त्यांना माहिती आहे की माणसाला या जगातलं असलेलं जे सगळं विपुल साहित्य आहे त्या साहित्याचं आकर्षण राहीलच. कशाचं आकर्षण? हे माझं आहे, माझं आहे याचं आकर्षण आहे. म्हणून उपनिषद म्हणतात अरे हो तुझंच आहे, हे तुझ्याच करता निर्माण केलंय. पण लक्षात ठेव, तुझ्या गरजेपेक्षा त्याला जास्त हात लावायचा नाही. गरजेपेक्षा कोणत्याही वस्तूचा वापर अधिक करायचा नाही. किती कमीत कमी भागतं. म्हणजे आज आम्ही शहरीकरण झालं, आज आमची जीवन पद्धती बदलली आणि आमच्या गरजा वाढल्या. आजही खेड्यातल्या माणसाच्या गरजा काही नाहीत. इतक्या कमीत कमी गरजांमध्ये तो जगतो. जगू शकतो की नाही? जगू शकतो. उत्तम राहू शकतो की नाही? राहू शकतो. पण आता आमचं कसं झालं, आम्ही अधिकाधिक बाहेरच्या उपलब्ध वस्तूंच्या वरती अधिकाधिक अवलंबून राहिलो आणि मग त्यांनी आम्ही त्याचे गुलाम बनलो. तो आपला आत्ताचा तो विषय नाही, आता फक्त आपला उपनिषदाचा एवढाच विषय आहे की ते म्हणतात की जितके जितके आम्ही या जगातल्या वस्तूंवरती अवलंबून राहू किंवा जितका जितका आम्ही त्याचा अधिक लाभ घेण्याचा प्रयत्न करू, वास्तविक पाहता हे चूक आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला जो मंत्र सांगितला तो ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथः मा गृधः कस्य स्विद्धनम. हा परमात्मा जो आहे ईशावास्यम, हा परमेश्वर इथे जसा काही जानोसा दिलाय म्हणून राहायला आलेला आहे, आवास केलेला आहे. किती काळाकरता केलाय? जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत. ही काय परमेश्वराची कायमची राहण्याची का जागा आहे? कारण हे ब्रह्मांड कायम नाहीच आहे, हे केव्हा तरी संपायचंच आहे. ते ब्रह्मांड आहे तोपर्यंत तो आहे. त्याच्या दृष्टीने ब्रह्मांड क्षणकालच आहे, कारण तो अनंत कालाचा आहे. त्यामुळे हे ब्रह्मांड जोपर्यंत आहे, जसं आमच्याकडे लग्न कार्य असतं तेव्हा मुलाकडचे लोक किंवा मुलीकडचे लोक जेव्हा त्या गावाला लग्न करता येतात तेव्हा आपण म्हणतो तुम्हाला या शाळेमध्ये जानोसा दिलाय, तुम्हाला या हॉटेलमध्ये जानोसा दिलाय, तुम्हाला या वसतिगृहामध्ये जानोसा दिलाय. जानोशाला 4 दिवस राहायला आलात, इथे तुमची व्यवस्था केली आहे. तसा परमात्मा 4 दिवसाकरता हे ब्रह्मांड आहे तेवढ्या काळपर्यंत राहायला आलेला आहे. ईशावास्यम, आवास त्याचा इथे आहे. जगत सर्वम, ह्या संबंध जगात भरून राहिलेला आहे. कसं आहे? हे जग जड आहे आणि चेतन आहे. ह्या म्हणजे ह्या सगळ्यामध्येच तो भरून राहिला. आता ते म्हणतात तेन त्यक्तेन भुंजीथः, म्हणून या जगातल्या तोच भरून राहिलेला आहे. मालक कोण आहे त्याचा? तोच आहे. आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर दुसऱ्याच्या वस्तू घेतो? घेत नाही. तो जेवायला बसा म्हटलं की जेवतो. आवडली वस्तू तरी त्यांनी वाढल्याशिवाय आपण खात नाही, आपण मागत नाही. म्हणाले हा जीव म्हणून इथे जन्माला आल्यानंतर या जीवाला कळलं पाहिजे की इथे मी किती घ्यायचं, हे सगळं त्याचं आहे. आणि हे सगळं त्याचं असताना तेन त्यक्तेन भुंजीथः, म्हणून ते म्हणतात की म्हणून त्यागपूर्वक उपभोग घे. की
सगळं मिळतंय म्हणून मी घेतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो, आम्ही पाहिजे तसं खरेदी करू शकतो. पैसे हा काही आम्हाला प्रॉब्लेम नाहीये आणि त्यामुळे आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेऊ शकतो. इथे उपनिषद म्हणतात जे पाहिजे ते नाही, जे बेअर मिनिमम नीड्स आहेत, जे अत्यावश्यक आहे तेवढंच, अगदी टाळता येत नाही तेवढंच, याच्यापेक्षा जास्त कशाचा स्वीकार करू नको, याच्यापेक्षा जास्त काही घेऊ नकोस. म्हणून त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय, तेन त्यक्तेन भुंजीतः मा गृधः, हवरेपणा करू नको, पाहिजे पाहिजे याचा सोस करू नको. कस्य स्वित धनम, हे धन कुणाचं आहे? माझं आहे? माझं मुळीच नाहीये. आम्ही हे सगळं सोनं आहे, चांदी आहे, हिरे आहेत, माणकं आहे, मोती आहे, या जगातलं मौल्यवान मौल्यवान आमच्या घरी एकत्र केलं. एक भगवंतानी भूकंपाची लाथ घातली की झालं सगळं, पुन्हा भूमीत गडप आहे आमच्या सहित. आहे कुणाचं? हा देहावर सुद्धा आपली सत्ता नाही. मा गृधा कस्य स्विधनम, हे देह धन तरी तुझं आहे का? तर बाकीच्या सगळ्या धनावरती तू सत्तेचा विचार करतोस. आणि म्हणून आता ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितलं की बरोबर, जर का हे सगळं असं आहे आणि जीवन जर अगदी कमीत कमी आवश्यकतांनी जर आपल्याला जगायचं आहे, ते कशा करता जगायचं आहे? कारण असं की आम्हाला ज्या कोणाचं हे सगळं आहे त्याला बघायचं आहे, त्याला ओळखायचं आहे. हेच ब्रह्मज्ञान आहे. तो कोण आहे हे जाणणं हे ब्रह्मज्ञान आहे. ते जाणण्याकरता काय आवश्यक आहे? ते जाणण्याकरता आमच्या चित्ताला जी उपाधी आहे ती उपाधी दूर होणं आवश्यक आहे. उपाधी कशाची आहे? आमच्या कर्माची आहे. ती एक उपाधी आहे. त्यानंतर त्या कर्माबरोबर हे अंतःकरण बनलेलं आहे. ती आमच्या संस्कारांची उपाधी, जी आमच्या बरोबर जे कर्म आहे ते फळ भोगण्याकरता उपाधी रूपाने आलं आहे. जे संस्कार आम्ही घडवले आहेत ते आमच्या अंतःकरणाच्या रूपाने आलेले आहेत. वृत्ती निर्माण होते, संताप येतो, दुसऱ्याविषयी असूया वाटते, खोटं बोलावं असं वाटतं, आळस येतो, नंतर ढोंग मनुष्याच्या ठिकाणी, दंभाचार, हिपोक्रसी, अनेक दुर्गुण आहेत, अनेक सद्गुण आहेत की खरं बोलावं, चांगलं वागावं, दुसऱ्याचं मन राखावं. हे सगळं जे आहे हे कोण आणतं, कोण देतं? हे सगळे संस्कार आहेत. चांगले असो की वाईट असो. चित्ताच्या शुद्धीकरणाच्या वेळी वाईटही संस्कार जायला हवेत आणि चांगलेही संस्कार जायला हवे, निघूनच जायला हवंय. चित्त शुद्ध व्हायला हवंय, घासून पुसून लखलखीत. त्या आरशात जसं प्रतिबिंब पाहावं तसा जितका नितळ आरसा आहे, जितका स्वच्छ आरसा आहे तितकं प्रतिबिंब स्वच्छ आहे. त्यामुळे जितकं चित्त स्वच्छ होईल तितकं जीवाला आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये स्वच्छ दिसेल. हा जीव जेव्हा प्रतिबिंब पाहतो तेव्हा ते प्रतिबिंब कोणत्या आरशात पाहायला मिळतं? ईश्वराच्या आरशात पाहायला मिळतं. तो त्याला ईश्वराच्या आरशात पाहतो. तो शिव आहे, हा जीव आहे. आणि म्हणून जीव आणि शिव किंवा शिव आणि जीव हे दोघेही एकरूप होतात. मग त्याला कळतं की अरे हे सगळं बाजूला झाली उपाधी की काही नाही. ज्याला मी शिव म्हणतो तो शिव आणि हा जीव या दोघांमध्ये अंतरच नाही. जीवो ब्रह्मैव नापरहा, काही वेगळं नाहीये. त्यांनी दोन्ही सांगितले ना की यदुक्तम ग्रंथ कोटिभी, अर्ध्या श्लोकात सांगतो म्हणाले, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या आहे याचा अर्थ असा, प्रति क्षणाला सुद्धा नाही, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड नाही, फ्रॅक्शन ऑफ अ मायक्रो सेकंड नाही, मायक्रो 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 सेकंड केलं तेवढा काळ सुद्धा ते स्थिर राहत नाही. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते की अहो वीज चमकते, हा सुद्धा खूप काळ झाला या सृष्टीच्या मानाने. म्हणाले पाऊस पडतो, हा सुद्धा खूप काळ झाला. वाऱ्याने ढग उडवले, हा सुद्धा खूप काळ झाला, कारण त्यांनी इकडून तिकडे ढगांना नेलं, पुष्कळ काळ झाला. म्हणाले याला काळच लागत नाही, कोणताच असा क्षण नाही
कितीही लहानात लहान, की ज्यावेळी हे जग स्थिर आहे ते कोणत्याच क्षणी स्थिर नाहीये. कोणताच क्षण असा नाही की ज्या क्षणाला सगळं जग आहे ते जसंच्या तसं राहिलंय, नाहीये. ते प्रतिक्षणाला बदलत आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं की मग हे बदलणारं जे जग आहे त्यात आम्ही का गुंतावं? कारण आम्ही शहाणे आहोत. देवाने आम्हाला बुद्धी दिली आहे. ती कशा करता दिलेली आहे? ब्रह्माचं अवलोकन करण्याच्या ऐषणेने दिलेली आहे. की कुणीतरी असा जीव पाहिजे की बाकी कुत्री आहेत, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे, या सगळ्यांना काय समजतं? यांना असं वाटतं का की मला ब्रह्मज्ञान व्हावं? यांना असं वाटतं का यांची बुद्धी ही फक्त निसर्गाच्या प्रेरणांवर चालणारी बुद्धी आणि त्यामुळे त्या नैसर्गिक प्रेरणेने व्यवहार करतात, बस त्याच्या पलीकडे त्यांचं ज्ञान नाही आहे. त्यांचा जीव जगवण्यापुरतंच त्यांच्या ठिकाणी प्रेरणा आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी मनुष्याला मात्र ब्रह्मावलोकन, ती ही जी ऐषणा दिलेली आहे ती ब्रह्माला अवलोकन करण्याकरता बुद्धी दिलेली आहे. मग ब्रह्मसूत्रकार म्हणतात की तुला जर बुद्धी आहे आणि तू जर बुद्धीनी चांगलं, खरं, सत्य, सुख हे सगळं तुझ्या बुद्धीनी जर ठरवतोस तर मग ठरव ना बुद्धीनी की चांगलं काय आहे, सत्य काय आहे शाश्वत राहणारं, सुख नेमकं कशात आहे हे तुझ्या बुद्धीला ठरवायचं आहे. तर आता आम्ही पूर्वमीमांसेनंतर तुम्हाला सांगतोय की म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा की सगळ्या प्रकारच्या सुखाचा विचार करून झाला. ती सगळी सुख अशाश्वत आहेत हे आम्हाला कळलं. आता हे सगळं कळल्यानंतर आता शाश्वत सुख कशात आहे याकडे तू वळणार. तर म्हणून तू आता ब्रह्माकडे वळलास. मग आता या मार्गाने प्रवास करण्याकरता साधनेचे मार्ग कोणते कोणते आहेत? गीताकारांनी सांगितल्यासारखे प्रमुख मार्ग तर आपल्याला माहीतच आहेत सगळ्यांना, कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग. त्याच्याविषयी आता आपल्याला पुन्हा बोलायचं कारण नाही. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या प्रत्येक मार्गाने जाऊन परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची इच्छा करूच की नाही माहिती नाही. आपण म्हणू असं काही नाही हो, हे सगळं आम्हाला आवडतं म्हणून आम्ही ऐकतो, पण आम्हाला लगेच काही या जन्मात मुक्ती मिळाली पाहिजे, आम्हाला लगेच परमात्मा भेटला पाहिजे असं काही आमच्या मनामध्ये नाही आहे. असं काही आम्हाला वाटत नाही. हे असं घडावं अशी काही आमची इच्छा नाही आहे. म्हणजे ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा होईल. आपण जसं त्या फलाध्यायामध्ये बघितलं की केव्हा तरी ही गोष्ट घडू शकते, तेव्हा घडेल. त्याच्याकरता आत्ता धडपड करायचं काय कारण आहे? आम्हाला काही ब्रह्मजिज्ञासा वगैरे निर्माण झाली नाही. ते म्हणाले ठीक आहे, ब्रह्मजिज्ञासा जरी नाही निर्माण झाली तरी जे जीवन आहे ते तर बरं जावं ही इच्छा आहे ना, की या जीवनात आमचं शरीर बरं असावं, या जीवनात आमची बुद्धी बरी राहावी. आता असं आहे, आजकालच्या काळामध्ये अल्झायमर सारखी दुखणी माणसाला किती ग्रासतात. ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीज किती ग्रासतात. का? त्याची कारणं प्रत्येक जण आपापल्या परीने मीमांसा करील. हे ब्रह्मज्ञानाचं क्षेत्र त्याच्या परीने मीमांसा करील. ते सांगतं की ह्या देहानी, ह्या मनानी आणि ह्या बुद्धीनी जिथे राहावं, जसं राहावं असं म्हटलंय तसं तो राहत नाही. त्यामुळे तो त्याच्या स्थितीशीलतेपासून दूर जातो. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो, स्ट्रेस आहे आणि स्ट्रेन आहे. तो काय फक्त मेंदूला आहे? आम्ही 100च्या स्पीडनी गाड्या चालवणार, 120च्या स्पीडनी गाड्या चालवणार, शरीराला स्ट्रेस नाही, शरीराला स्ट्रेन नाही, त्याचा मेंदूला स्ट्रेस नाही, त्याचा मनाला स्ट्रेस नाही. कारण माहिती आहे आपल्याला की एवढीशी चूक सुद्धा जीवघेणीच आहे त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यामध्ये जो माणसाला ताण आहे हा आम्हाला नको आहे. मग त्याकरता आम्ही सकाळी योगा करू का, मग आम्ही प्राणायाम करू का, आम्ही किफिट एक्सरसाइजेस करू का, मनुष्य 1000 गोष्टी करतो. इथे त्यांनी सांगितलं की मनुष्याचं जीवन उत्तम आणि निरामय जावं याकरता एक जीवन पद्धती आमच्याकडे सांगितली आहे आणि त्या जीवन पद्धतीप्रमाणे आपलं जीवन आपण जगावं. मी आपल्याला म्हटलं तसं अनेक साधना मार्ग आहेत आणि आपल्याला माहिती आहे भक्तीच्या मार्गामध्ये त्याचे काय प्रकार आहेत, योगाच्या मार्गामध्ये त्याचे काय प्रकार आहेत, ज्ञान मार्ग काय आहे, कर्म मार्ग काय आहे. त्याच्याबरोबर आम्ही साधं रोजचं जीवन जगतो. हे जीवन कसं जगलं
की वेगळं काही न करताच आमचं जीवन चांगल्या तऱ्हेने याकडेच त्या कडेला लागेल. कारण आम्हाला आधीचंही माहीत नाही आणि नंतरचंही माहीत नाही, पण आता जगतो आहोत, हे जीवन चांगल्या तऱ्हेने जगलं जावं याकरता काय करावं, याकरता जीवन कसं जगावं आणि ते जीवन तसं जगत असताना आम्हाला त्याचे लाभ काय, असा एक साधनेच्या मध्ये एक चर्चेचा विषय आहे की त्या विषयामध्ये त्यांनी सांगितलं की आपलं कर्तव्य कर्म, आपलं विहित कर्म, आपला स्वधर्म आपण कधी सोडू नये. आणि आपल्या या वैदिक परंपरेप्रमाणे मानवी जीवनाचे सरळ 100 वर्षाच्या आयुष्याचे 4 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली 25 वर्ष आहेत तो ब्रह्मचर्य आश्रम आहे. त्याच्या पुढचा जो काळ आहे 68 वर्षापर्यंतचा तो गृहस्थाश्रम आहे. आणि त्या गृहस्थाश्रमातला कर्तव्यपूर्ती झाल्यानंतरचा त्याच्या अंतर्गतच वानप्रस्थाश्रम आहे. पण एखाद्या मनुष्याला जर वानप्रस्थाश्रमाचा काळ वाढवायचा असेल तर त्यांनी 68 नंतरही वाढवावा आणि संन्यास घ्यावा. प्रत्येकाने संन्यस्त वृत्तीमध्ये राहावं, प्रत्येकाने वानप्रस्थाश्रमामध्ये राहावं. हा पूर्वीच्या काळी या सगळ्या आश्रम धर्माला अनुकूल अशी परिस्थिती होती आणि लोक त्याप्रमाणे आश्रम धर्माचा पालन करत होते. आणि त्यांनी असं म्हटलंय की तो आश्रम उत्तम प्रकाराने चालवणं हेच मनुष्याच्या आरोग्याचं, चांगल्या ताज्या तवान्या मनाचं म्हणजे उमद्या मनाचं आणि अगदी तल्लख बुद्धीचं हे गमक आहे. म्हणाले एखादा वैराग्यशील आहे तो ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थात, वानप्रस्थातून संन्यासात तो जात नाही. कारण त्याचं वैराग्य तीव्र असतं, त्याची पूर्व साधना पुष्कळ झालेली असते. त्यामुळे त्याला ह्या लौकिक जीवनामध्ये रस नसतो आणि त्यामुळे तो आश्रमांतर करून, आश्रम ओलांडून तो एकदम संन्यासाश्रमात प्रवेश करतो. म्हणजे ब्रह्मचर्यातून संन्यासाश्रम असा एकदम प्रवेश करतो. हा त्याचा त्या क्षेत्रातला अधिकार आहे असं समजावं. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला एक 2-3 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या सूत्रांनी मी आपल्या पुढे मांडते. की त्यांनी असं म्हणते विहितत्वाच्य श्रम कर्मापी, त्या त्या आश्रमाची आवश्यक कृत्ये त्या त्या आश्रमातील सर्वांनीच करावयाची आहेत. आपल्या आश्रम धर्माप्रमाणे आपल्याला काम करणं भागच आहे, ते आपलं कर्तव्यच आहे, ते आपल्याला सक्तीचंच आहे असं त्यांना सांगायचंय. म्हणाले आपण विद्यार्थी आहोत म्हणून आपण अमुक एक गोष्ट सोडून दिली की आम्ही ती करत नाही. म्हणजे विद्यार्थी आहोत तोपर्यंत आता आजकालची मुलं म्हणतात अहो हल्ली सेटल व्हायला वयाची 27-28 वर्ष येतात, आता एवढ्या लवकर कोण लग्न करणार, आता सगळी मुलं 30 मध्ये लग्न करतात, आता तयारच होत नाहीत. कारण का तर आम्हाला गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करण्याकरता ज्याची आवश्यकता आहे ते सगळं काही आम्हाला 24व्या वर्षी मिळत नाही. आणि जोपर्यंत गृहस्थाश्रमामध्ये आम्हाला पदार्पण करण्या इतकं मिळत नाही तोपर्यंत आम्ही पदार्पण करणार नाही, कारण आम्ही तोपर्यंत स्वावलंबी होत नाही. म्हणजे त्यांनी काय वर्ज केलं, गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करण्याचा जो काल आहे तो काल वर्ज केला. आणि त्यांनी ब्रह्मचर्याश्रम असून सुद्धा त्यांनी ब्रह्मचर्याश्रमामध्येच आज पैसे मिळवणे, विद्या संपून झाल्यानंतर नोकऱ्या करणे किंवा एका वेळी 2-2, 3-3 नोकऱ्या करणे, घरं घेणे, कर्ज काढणे, प्रपंचातला अर्ध काम करणे, हे सगळं जे सुरू केलं हा वेद असं म्हणतो. आता कालाप्रमाणे हे सगळं बदललेलं आहे. पण त्यांनी जे सांगितलं आहे तो विषय मी आपल्या पुढे मांडतीये. तो विषय असा आहे की काही गोष्टी आपण वर्ज करतो. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये मुलांनी जर काही गोष्टी वर्ज केल्या आणि आपण मुलांना म्हटलं नाही आता अभ्यास करायचा आहे, एवढं तुम्ही ह्या गोष्टी करू नका, फार सिनेमा बघू नका, फार पैसे खर्च करू नका, काही नियम आपण लावले. ते म्हणतात हे नियम आपण मुलांना लावले पण त्या जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते मुलं मिळवतायत का ते त्यांनी मिळवलंच पाहिजे. म्हणजे सिनेमाला जाऊ नको म्हणून घरी बसला
तर आळसानी झोपा काढतो का अभ्यास करतो? त्याचा संबंध दिवस जो आहे तो विद्यार्जनाकरता खर्च करतो का इतर गोष्टींच्या मध्ये रममाण होतो? त्यांचं म्हणणं असं, तो ब्रह्मचर्य आश्रमात आहे ना, त्यांनी फक्त ज्ञानाकरताच आपला वेळ खर्च केला पाहिजे, दुसऱ्या कशा करताही नाही. कारण हा काल पुन्हा येत नाही आणि त्या कालामध्ये जे ज्ञानग्रहण होतं तसं पुन्हा आयुष्यामध्ये ज्ञानग्रहण करायला संधी मिळत नाही. आणि त्यामुळे त्या त्यांचं म्हणणं असं की अमुक एक गोष्टी आम्ही त्या आश्रमात वर्ज केल्या म्हणजे आमचं कौतुक किंवा आमचं विशेषता किंवा ते आमचं व्रत नियम म्हणून तुम्ही स्वीकारा. ते म्हणतात काय वर्ज केलं, या वर्जाचा विचार आम्ही नंतर करू, पण त्या आश्रम धर्मामध्ये काय आवश्यक आहे ते तुम्ही करता आहात का, हे महत्वाचं. की आमची मुलं आता एकेका मुलाच्या कपाटातनं कपडे धो बाहेर पडत असतात, इतके कपडे वाहतायत. ब्रह्मचर्य आश्रम आहे, इतक्याची आवश्यकता नाही. तो फक्त ज्ञानार्जनाकरता काळ असल्यामुळे अत्यंत संयमाने राहणं हा ब्रह्मचर्य आश्रमाचा पहिला नियम आहे. तो नियम कोण पाळतं? विद्यार्थ्यांनी किती खावं, मुलांना आवडतं. मुलं आता विचारा मुलांना, आम्हाला बर्गर आम्ही किती खातो, पिझ्झा आम्ही किती खातो. म्हणजे मुलांना जो काही त्या काळामध्ये संयम शिकवायचा आहे आणि जी काही एकाग्रता, जी काही विद्या त्या काळात मुलांनी ग्रहण करावी, यासारखं त्यांना अनुकूल आयुष्य द्यायचंय, तसं आता आपण देत नाही. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे ते आधी मुळात ब्रह्मसूत्रकार म्हणतात की प्रथम आश्रमामध्ये काय करायचं असेल तर त्यांनी अध्ययन करावं. अध्ययनाशिवाय त्याला दुसरा विषय नाही. दुसरा गृहस्थाश्रम आहे, त्याच्यामध्ये यज्ञदान त्यांनी करावं. तिसरा वानप्रस्थाश्रम आहे, त्याच्यामध्ये तपाचरण आहे. आणि चौथा संन्यासाश्रम आहे, त्याच्यामध्ये अपरिग्रह आहे. संन्याशांनी संग्रह करू नये. आपण काल बघितलं तसं विवेकानंद म्हणाले, हे पुस्तक ठेवून घेऊन मला काय करायचं, काय मी संन्याशी, काय पुस्तकं माझ्या इथे पाठीवर बांधून घेऊन जाऊ का, माझी एक ट्रंक वाढवू, काय करू, काय हे सगळं मला काही नको. म्हणजे संन्याशांनी कमीत कमी संग्रहात राहावं. असे हे 4 आश्रम आहेत. पण ह्या आश्रमाला जी काही अनुकूल कर्म आहेत ती कर्म मात्र आपण टाळू नयेत आणि कुणीच टाळू नयेत. त्यांनी असं म्हटलंय, सामान्य माणसांनी पण टाळू नयेत आणि गृहस्थाश्रमात असलेल्या मुक्त पुरुषांनी पण टाळू नयेत. म्हणजे मुक्त पुरुष संन्यासाश्रमामध्ये आहे तरी सुद्धा संन्यासाश्रमात आता आम्हाला काय पडलं आहे नाही. जे समर्थांनी सुद्धा त्याच्यावरती फार कोरडे ओढले. ते म्हणाले की जो साधना उच्छेद करतो, जो विहित कर्माच्या आचरणाविषयी शिष्याकडे आग्रह धरत नाही, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका. म्हणाले हा गुरु नव्हे की जो मनुष्याला त्या आश्रमामध्ये शिस्त, संयम आणि त्या आश्रम धर्माचे नियम पालन करण्याकरता काटेकोर राहायला सांगत नाही, तो गुरु नव्हे. इतक्या कडक शब्दात त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्यासारखे गृहस्थाश्रमी लोक आहेत किंवा सगळेच आपापल्या आश्रमामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की विहित कर्माच्या आचरणासारखं दुसरं साधन नाही. की आमच्या मुलांनी योग्यपणाने त्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये उत्तम ज्ञानाची जो उपासना केली तर त्यासारखा त्यांचा ब्रह्मचर्य आश्रम नाही. आमचा गृहस्थाश्रम आहे. आमच्या गृहस्थाश्रमामध्ये अतिथी आहे, अभ्यागत आहे, घर नीट चालवणं आहे, सगळ्यांची सगळी कर्तव्य पूर्तता करणं आहे. आणि आपलं जीवन त्या गृहस्थ धर्मामध्ये असणारी जी जी कर्तव्य आहेत त्या त्या कर्तव्याकरता पूर्ण निरलसपणाने खर्च करणं आहे. त्यांनी असं म्हटलं की हेच एक व्रताचरण आहे, हे व्रत आहे, हे तप आहे. आणि त्यामुळे काय काय करावं, पूजन करावं, हवन करावं, थोडासा उपोषण, कधीतरी उपवास करावा, जप म्हणजे उपासना करावी आणि स्वधर्माचरण हीच पूजा आहे असं समजून आपलं जीवन व्यतीत करावं. आता कोण पाहुणे येणार, आता कुठे पाहुणे, आता हे 8 दिवस राहणार म्हणजे आपल्याला त्रासच आहे.
त्यांनी सांगितलं कोणत्याही आश्रमामध्ये कष्टाचा कंटाळा करणं हा सर्वात मोठा दोष आहे. आश्रम धर्मामध्ये कंटाळा येताच कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. कष्ट करताना कंटाळताच कामा नये. म्हणजे शरीराला वाटेल तसा त्रास द्यायचा हा त्याचा अर्थ नाहीये, पण आपल्या आपल्या कुटुंबाची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य करताना आम्ही का कंटाळतो असं त्यांचा आम्हाला सवाल आहे. आणि म्हणून ते म्हणतात शरीराचं उत्तम पोषण करावं, शरीराकडे दुर्लक्ष करू नये, योग्य त्या अन्नाचं सेवन करावं. आज सगळं फास्ट फूड जंक फूड माणसाला आवडतं. सारखा माणूस बाहेर जाऊन जेवण करतो. ते सगळं जेवण चमचमीत मसालेदार हे अशा प्रकारच्या जेवण भोजनाचा माणसाने आस्वाद घेऊ नये, असं हे सातत्याने घेऊ नये. म्हणाले नुसती औषधं घेऊन आपलं शरीर चालवू नये. आपलं शरीर उत्तम प्रकारच्या अन्नाने पुष्ट करावं. दुर्दैव असं आहे आता तर सध्या क्रिकेटियर्स पडले, त्यांची जाहिरात आपण पाहतो टीव्ही वरती की हमारे थाली में भोजन परोसते हो या विष क्या परसने वाले हो, असा प्रत्येक क्रिकेटियर धोनीपासून म्हणतोय. जाहिरात आहे सध्या. त्यांचं म्हणणंच असं आहे की मिलावट का भोजन, हे सगळी मिलावट गेली पाहिजे. हे सगळी जी भेसळ आहे, दुधापासून भेसळ आहे, त्या अन्नावर आम्ही कसे पुष्ट होणार. उत्तम अन्नावरती देह पुष्ट झाला पाहिजे, उत्तम अन्नावरती देह चालला पाहिजे, अशी एक त्याच्या मागची धारणा आहे. आणि अन्न म्हणजे आपलं विहित कर्म आहे असं समजा. म्हणाले आज सकाळी आमटी भात खायचा कंटाळा आला, आज सकाळी पोळी भाजी खायचा कंटाळा आला. कोणी म्हणतं मला ती पोळी बघवत नाही, आमटी बघवत. रोज काहीतरी चटपटीत असलं तर बरं वाटतं. हे काही जेवण रोजचं भात भाजी आमटी पोळी अजिबात खायला जात नाही, कंटाळा येतो. मुलं म्हणतात ते आमटी भात कालवायचा सुद्धा आम्हाला कंटाळा येतो. त्यांच्या आया इतक्या लाड करणाऱ्या आहेत की त्यांना आमटी भात कालवून देतात, बाबा खा, चमच्यानी भरवतं. आणि भरवणारे पण आया आहेत, 10वीतला मुलगा असो की 12वीतला मुलगा असो. पण म्हणजे अन्न खायला आपल्याकडे आजही, मी आज जवळजवळ 25 वर्ष जी गोष्ट बोलते, आजकाल तर जाहिरातीवरतीच ती अमेरिकन स्टाईल आमच्याकडे आली आहे की कोणताही म्हणजे पिझ्झा बर्गर किंवा कोणत्याही हॉटेल्सच्या जाहिराती आहेत, त्याच्यावर आपल्याकडे धारणा अशी आहे की अन्न खाणं हे पोट भरण्याकरता नाही, उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म, की त्या आहुती आहेत यज्ञाच्या. कारण कुणाला देतो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, की मी तुमच्या ठिकाणी जठराग्नीच्या रूपाने, मी वैश्वानर अग्नी तुमच्या पोटामध्ये आहे आणि ह्या अग्नीला आहुती द्यायच्या आहेत म्हणजे भोजन करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आवडलं म्हणून चटणीच लोणच्यासारखी, लोणचंच भाजीसारखं काय वाटेल तसं खात राहिलो आम्ही, तर म्हणाले असं चालणार नाही. आणि म्हणून उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, भोजन हे सुद्धा यज्ञ कर्म आहे. आमचं जीवन हा सुद्धा एक यज्ञ आहे. म्हणून उपनिषदांनी सांगितलं की ज्या दिवशी आम्हाला जाणीव होईल की हा आलेला प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, आणि हा जो आलेला प्रत्येक क्षण आहे त्या क्षणाचा मी योग्य तो विनियोग करीन किंवा योग्य तो उपयोग करीन, हे म्हणाले ज्या दिवशी ज्याला उलगडलं त्या दिवशीपासून त्याचं जीवन यज्ञ झालं. नाही तर आम्ही सगळे जीवन सकाळ झाली म्हणून उठतो आणि रात्र झाली म्हणून झोपतो आणि सगळ्या दिवसभराचे व्यवहार करतो. पण जीवनाचा यज्ञ व्हावा, जीवन यज्ञ व्हावा, यज्ञो वै पुरुषः असं आमच्याकडे म्हटलेलं आहे. असो, पण त्यांनी म्हटलंय की केवळ कर्तव्य बुद्धीनी, आदराने, प्रेमाने, माणसाने ईश्वरार्पण भावनेनी आपलं कर्म करावं. हा मला हे केल्याने काय म्हणेल, तो मला ते केल्याने जवळ करील, त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी इच्छा आहे, दुसऱ्याकडनं काहीतरी मिळवण्याची त्याच्या मागे भूमिका आहे. तर नाही म्हणाले, असं नाही होणार. काहीही झालं तरी सुद्धा म्हणाले या ठिकाणी मनुष्याच्या मनामध्ये ईश्वरार्पण भावनेनीच विहित कर्म करावीत ही धारणा असली पाहिजे. कर्ता करविता ईश्वर आहे ही धारणा असली पाहिजे. मी त्याचा सेवक आहे ही धारणा असली पाहिजे.
आणि जेव्हा अशी भावना आमच्या अंतःकरणात असेल तेव्हाच आम्हाला त्या सगळ्या कर्माचं ओझं वाटणार नाही. कारण हे ईश्वराचं कर्म आहे आणि ईश्वरी कर्म मी करतो आहे. कारण शेवटी माझं जीवन हे त्यांनी दिलेली खरं म्हणजे एक ठेव आहे आणि त्या ठेवेचा मी एक ट्रस्टी आहे, मी एक विश्वस्त आहे. बस या भावनेने आपल्या जीवनातलं जर प्रत्येक कर्म केलं तर म्हणून तर गीताकार योग कर्मसु कौशलम म्हणतात की कर्मात कौशल्य काय आहे. कौशल्य हेच आहे की हे माझं आहे म्हणून करायची वेळ आली की माणूस जपून करतो, प्रेमाने करतो, आणि हे दुसऱ्याचं आहे म्हटल्यावर टाळाटाळ करतो. ते म्हणतात हे होऊच शकत नाही, हे असूच शकत नाही. कारण कर्माच्या विषयी कर्म उत्तम प्रकारे करणं एवढीच त्याच्या मागची भावना आहे. हे दुसऱ्याकरता आहे का हे माझ्याकरता आहे, हे माझ्या घरचं आहे का हे दुसऱ्याच्या घरचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की कर्ता करविता ईश्वर आहे, ही सगळी संपत्ती त्याची आहे, हे सगळं धन त्याचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या धनावरती माझा अधिकार नाही. मा गृधा कस्य स्विधनम. त्यांनी पुढे म्हटलंय सहकारित्वेच आश्रम विहित कर्म जी आहेत ती अध्यात्म ज्ञानाला अनुकूल होतात. म्हणजे कशी कर्म, आम्ही ज्या आश्रमात आहोत त्या आश्रमाचं उत्तम प्रकाराने कर्म करणं, त्या आश्रमामधली आमची कर्तव्य आम्ही उत्तम प्रकाराने, आता आपण म्हटलं तसं मला करायचंय, मला पाहिजे, लोकांनी मला चांगलं बनावं, लोकांच्या मध्ये माझ्या वागण्याची चाहत काही नाही. आपल्याला हे काम असं करायचं आहे, आपलं हे कर्तव्य आहे. आपण समोरचा आपल्याशी वाईट वागतो, वागू दे, त्याला जसं वागायचंय तसं वागू दे. आपलं काय कर्तव्य आहे तेवढं करावं, आपण गप्प बसावं. त्याच्याकडनं कशाचीच अपेक्षा करू नये. कारण काय आहे, कोणतंही कर्म जेव्हा आपण प्रतिक्रिया म्हणून करतो त्यावेळी ते कर्मात ही सगळी दोषाची पूर्णपणे पिलावळ किंवा ती साखळी निर्माण होते. कारण काय, हा माणूस माझ्याकरता इतकं करतो मग मी त्याच्याकरता तितकं करतो, तो मनुष्य माझ्याशी वाईट वागतो म्हणून मी पण त्याला वाईट वागून दाखवतो. हे जे मनुष्याचं वागणं आहे हे वागणं प्रतिक्रियावादी आहे. पण कर्माचं सूत्र काय आहे, आम्ही क्रियावादी असलं पाहिजे. आम्हाला आमच्या बाजूनी या माणसाशी असं वागणं आत्ता योग्य आहे असं वाटलं म्हणून आम्ही तसे वागलो, की आता हे असं वागायलाच मला पाहिजे होतं म्हणून मी तसं वागलो. मग जसे आई आहे मुलाला चांगले धपके घालते, त्याला चांगलं बडवते, त्याला चांगली शिस्त लावते, मग ती काय पाप करते का? नाही, तिला माहिती आहे आता मी हे नाही केलं तर माझा मुलगा वेडा होणार आहे, हा मुलगा काही शहाणा होणार नाही, याला शिस्त लागणार नाही. त्यामुळे हे काम चांगलं आहे का वाईट आहे हा प्रश्न नाही, अंतिमतः त्याचा उद्देश काय, कोणत्या उद्देशाने आम्ही कोणतं कर्म करतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की कोणतंही कर्म करताना आम्ही क्रियावादी पाहिजे, आम्ही प्रतिक्रियावादी असता कामा नये. क्रिया केली, जे कर्तव्य आहे असं आम्हाला वाटलं ते कर्तव्य आम्ही पार पाडलं, आमचा विषय संपला. दुसऱ्यांनी ते मान्य केलं का नाही केलं, त्याला ते पटलं का नाही पटलं, सगळ्या जगाला कोणी कधीच खुश करू शकत, कुणालाच, सगळ्या जगाला कुणीच कुणाला संतुष्ट करू शकत. अगदी एका व्यक्तीला सुद्धा जन्मभर तुम्ही संतुष्ट करू शक्यच नाहीये. जेव्हा प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीबद्दलच्या धारणा वेगळ्या आहेत. अमुक एका गोष्टीबद्दल आपलं एक मत आहे म्हणून दुसऱ्या व्यक्तीचं तेच मत असेल असं नाही. आपल्याला जे योग्य वाटलं ते आपण सांगितलं, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. त्याच्यामध्ये जास्त पडण्याचं आपल्याला कारण नाही. आपला मुलगा आहे, आपली सून आहे, नाही हो त्यांचं सगळं गोंधळ चाललाय, आपल्याला काही बघवत नाही, अहो पण ते आम्हाला विचारत नाहीत, तरी सुद्धा आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकदा दोनदा तीनदा सांगितलं, विषय संपला. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आपण किती ढवळाढवळ करायची, नाही करायची. कारण ते आता पुरेसे मोठे झालेले आहेत, त्यांचे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत आणि त्यांना आता आपली गरज आहे असं वाटत नाही. तर आपल्याला का वाटावं की त्यांना सांगणं ही आपली गरज आहे.
आपल्या बाजूनी आपलं कर्तव्य आहे म्हणून सांगणं बरोबर आहे, त्याच्यापेक्षा अधिक त्या ढवळाढवळ करणं योग्य नाही. अशा अनेक गोष्टी. आणि म्हणून कर्माचा जो सिद्धांत आहे ते म्हणतात, आम्ही आमचं विहित कर्म उत्तम प्रकारे करत राहिलो तर आध्यात्मिक प्रगती आपोआप होतच राहते. त्याच्याकरता वेगळं साधन करण्याची आवश्यकता नाही. म्हणाले आपल्या दुसरा विषय, आपल्या अंतःकरणात जीवन जगताना आम्ही जितके अधिकाधिक समाधानी राहू, कोणत्याही परिस्थितीमध्ये. आम्ही काही पूर्ण समाधानी होऊ असं म्हणत नाही, कारण आपल्याला एखादी गोष्ट त्रासदायक निर्माण झाली की आपल्या डोक्याला त्रास होतो, असं वाटतं अरे बापरे आता यातनं बाहेर पडायचं. काही एखादी गोष्ट तासभर त्रास देणारी असेल, एखाद दिवस देणारी असेल, एखादी महिनाभर असेल, एखादी वर्षभर असेल, आणि एखादी त्रासदायक गोष्ट जन्मभराची त्रासदायक होऊन बसेल. काही सांगता येत नाही की कोणत्या घटनेतून काय निर्माण होतं. गोष्ट लहानशी असते, पण मनुष्याच्या वरती काय प्रसंग केव्हा येऊन बेततो आपल्याला काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की चित्ती वाढवी समाधान, की चित्तामध्ये आपण समाधान वाढवावं. आपल्या चित्तातलं समाधान त्या त्या स्थितीत, त्या त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जितकं राखता येईल तितकं राखायचा प्रयत्न करावा. का? त्याचं कारण एकच आहे की समोरची परिस्थिती बदलेल की नाही बदलेल माहीत नाही, ती कधी बदलेल तेही माहीत नाही. त्याच्याकरता आम्ही का म्हणून आमच्या मनाला अस्वस्थ करून घ्यायचं. आणि का म्हणून याचा अर्थ असा की आमचं सुख आम्ही घालवता कामा नये, आमच्या चित्ताची शांतता आम्ही घालवता कामा नये. आम्ही ते स्थिरच ठेवलं पाहिजे. त्याकरता कशाची आवश्यकता आहे? तितिक्षा. कुणीतरी आपल्याला सांगितलं की अहो तुम्ही अमक्या वेळी आमच्याकडे या. हो येतो. आणि आपण त्यांच्याकडे जाणार असतो किंवा ते आपल्याकडे येणार असतात. आपण त्यांच्याकडे वेळेवर नाही गेलो की तो मनुष्य बेचैन, आपल्याकडे येणारा कोणी वेळेवर आला नाही आपण बेचैन. शांत राहावं, काय फरक पडणार आहे? मग आपण म्हणतो ह्या लोकांचं असंच आहे, ह्या लोकांना काही वेळ पाळायची कळत नाही, हे लोक काही कधी वेळेवर घरी येत नाहीत. बरं येत नाहीत वेळेवर तर एक फोन करत नाहीत, कळवत नाहीत. म्हणजे आपल्या मनामध्ये जी सारखी निगेटिव्हिटी असते, सारखा एक नकारात्मक विचार असतो की अरे आला नाही म्हणजे त्यांनी काहीतरी चूकच केली, त्याच्या काहीतरी अडचणी असतील ना. म्हणजे नेहमी आपल्याकडे एक कर्माच्या बाबतीमध्ये सूत्र लक्षात ठेवावं की आपण नेहमी दुसऱ्याचं वकील व्हावं, आपण दुसऱ्याचं न्यायाधीश होऊ नये. त्याचे न्यायनिवाडे करायचं आपल्याला काही कारण नाही. त्याचं वकीलपत्र घ्यावं की बाबा हा असा का वागला असेल, याचं कारण असं आहे, हा असा वागला असेल, ठीक आहे, असं काही असेल, ठीक आहे, सोडून द्या, तो त्याच्यामुळे असा वागला असेल, सोडून द्या, तो त्याच्यामुळे तसा वागला असेल. आणि त्यामुळे हे केव्हा होतं? जेव्हा आमच्याकडे थोडी थांबायची वृत्ती असते. आम्ही आता काय झालंय, या गतिमान आयुष्यामध्ये आम्ही अधिक अधीर झालोय. फास्ट आहे ना लाईफ, त्याच्याबरोबर आमच्या मनाला सुद्धा वेग आलेला आहे, आमच्या बुद्धीला सुद्धा वेग, त्याला स्वारच केलंय आम्ही वेगावरती. आणि त्यामुळे अडचण एक निर्माण होते की आपल्या मनाला शांतता राहत नाही. पूर्वीचे लोक जितक्या धैर्याने, जितक्या समाधानाने, जितक्या शांततेने राहत होते तितके आता आम्ही राहू शकत नाही. आणि त्याला आम्ही जे जस्टिफिकेशन देतो किंवा जे आमचं स्पष्टीकरण देतो ते असं असतं की अहो आता आयुष्य इतकं गतिमान झालंय की असं इतकं सावकाश राहून चालत नाही. काय बदललं? आयुष्य गतिमान झालं म्हणून आम्ही तांदूळाच्या ऐवजी वाळू खायला लागलो का? प्रेशर कुकर आले, मग तांदूळ कशाला शिजवा, वाळू शिजवा, कारण प्रेशर कुकरमध्ये काही शिजून निघतं, मग वाळू का नाही शिजवत? कितीही काळ लोटला तरी सुद्धा तीच भात भाजी आमटी आहे. कितीही काळ लोटला तरी आम्हाला तेच दोन डोळे, तेच नाक, तेच ओठ, तोच चेहरा, तेच शरीर, तेच दोन हात, तेच दोन पाय, तेच धड, असंच शरीर आहे. काळ बदलला म्हणून यातलं काय बदललं? आणि वास्तविक पाहता काळ बदलला ह्याच्यासारखी तर दुसरी हास्यास्पद टर्मिनॉलॉजी नाही. काळ कुठे बदलतो? काळ जसा आहे तसाच आहे.
काळ ना पुढे जातो ना काळ मागे जातो. काळाला काहीच फरक पडत नाही. काळाला गती नाही. काळाला गती कोणी दिली? आम्ही दिली. काळाला बांधलं कोणी? आम्ही बांधलं. म्हणून आम्ही क्रोनॉलॉजिकल टाइम म्हणतो. का बांधलं त्याला? आपल्याला माहिती आहे ना की अमेरिकेमध्ये लोकांना दिवस चांगला मोकळा मिळावा म्हणून ते लोक वर्षातून 2दा 3दा घड्याळ मागे पुढे करतात. तासांनी घड्याळ बदलतात. की सकाळचे आता 7 वाजणार असतील तिथे, तर ते 7 वाजण्याकरताची जी वेळ आहे ती त्यांना जर अधिक अलीकडे ओढून घ्यायची आहे तर ते 3 महिन्याकरता ती वेळ आधी ओढून घेतात. त्यांना जर ती वेळ पुढे न्यायची आहे म्हणजे अर्थ कशाला आहे? कोणता स्टँडर्ड टाइम आहे? आम्ही अमुक एक वेळ ही 7 हा स्टँडर्ड टाइम म्हणतो. कुठे स्टँडर्ड टाइम आहे? त्यांना असं वाटतं की हे असं केल्यामुळे अधिक बरं पडतं, की सकाळचे 7 लवकर वाजवले की संध्याकाळी उजेडामध्ये, ज्या दिवसात उजेड अधिक आहे त्या दिवसात आम्ही जर लवकर आलो तर आम्हाला उजेडाचा काळ घरच्या लोकांबरोबर अधिक मिळतो. म्हणजे आपल्या सोयीने आपला काळ बदलून आपली वेळ आपण ठरवणं. म्हणजे जगाच्या पातळीवर सुद्धा एक वेळ ठरवलेली नाही, आपण आपल्या सोयीने ठरवली ना. म्हणजे काय बदललं? काही बदललं नाही. त्यांनी जिथे 8 आहेत तिथे 7 केले, जिथे 7 आहेत तिथे 6 केले, किंवा 7 आहेत त्याचे 8 केले. काय जे त्यांना त्यावेळी जे करायचं असेल ते. म्हणजे बदलत काही नाही, ठरवतो आम्ही. बदल कोणी करत नाही. निसर्ग करत नाही, परमात्मा करत नाही. बदल आम्ही करतो. आणि म्हणून आम्ही आमच्या दृष्टीने अनुकूल बदल काय करू शकतो ते करावेत. आमच्या इंद्रियांवर जितकं शक्य आहे तितकं नियंत्रण ठेवावं, म्हणजे आमची बुद्धी अधिक स्थिर होते. आणखी त्यांनी सांगितलं की शरीराला पीडा न देता उपवास करायचा म्हणजे पाणी पण नाही प्यायचं. उपवास करायचा म्हणजे आपल्याकडे जी उग्र तप आहेत, जशी जैन समाजामध्ये आहेत, जशी मुस्लिमांच्या मध्ये आहेत, हे इतकं उग्र तप करतात की ती थुंकी सुद्धा मुसलमान लोक गिळत नाहीत. तर अजिबात दिवसभरामध्ये 12 तासाचा रोजा असला की रोज्याच्या आधी काय खायचं प्यायचं खाऊन घ्या, पण 12 तास मग पाणी प्यायचं नाही, तोंडातली थुंकी सुद्धा गिळायची नाही. इतकं कठोर तप करायचं. वेद म्हणतं असं शरीराला पीडा कधीच देऊ नये. आपण काल परवा पुढे जे पाहिलं होतं ना की जीव ही उपासना आहे, जीवाची उपासना आहे. शरीर सांभाळणं ही त्याची उपासना आहे. प्राणाला सांभाळणं ही त्याची उपासना आहे. आम्ही चालायला लागलो आणि आम्हाला दम लागायला लागला, आम्ही श्वास घेतो आहोत आणि श्वास अपुरा पडायला लागला, आपण समजावं की त्या प्राणाकडे आमचं लक्ष नाहीये. आम्ही त्या प्राणाची योग्य उपासना करत नाहीये. शरीर थकत आहे, चक्कर येतेय, भूक लागत नाहीये, पोट बरोबर राहत नाहीये, डोकं दुखत आहे, डोळ्यांना दिसत नाहीये. समजून घ्यावं की आम्ही त्या जीवाची, म्हणजे ज्या देहाच्या आश्रयाने राहतो त्याची उपासना आम्ही करत नाही. म्हणून वेदांनी आधी सांगितलंय, आश्रम कोणताही असो, जीव आणि प्राण याची उपासना आहेच. या 2 उपासना अगदी कट्टरपणाने केल्यानंतर मग ब्रह्माची उपासना आहे. आणि त्यामुळे आजचा विषय जो आहे तो आजचा विषय आपण इथे थांबवूया. उद्याला हा विषय पुढे घेऊया.